अकोला जिल्ह्यातल्या बार्शी टाकळी तालुक्यातील विझोरा येथे मुलाकडून जन्मदात्या आईची हत्या, आरोपी अकोला शहरातून ताब्यात। अकोला जिल्ह्यातल्या बार्शी टाकळी तालुक्यातील विझोरा गावात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे। तर दारूच्या आहारी गेलेल्या मुलाने स्वतःच्या जन्मदात्या आईची घरातच हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। तर या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून गावकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे। तर सागर शांताराम पांडे असे आरोपी मुलाचे नाव असून रंजना शांताराम पांडे असे मृतक महिलेचे नाव आहे। तर कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे। तर आरोपी सागर पांडे हा दारूच्या आहारी गेला होता। त्याने घरातच आईवर प्राणघातक हल्ला करून तिची हत्या केली आणि या घटनेनंतर आरोपी मुलगा फरार झाला होता। तर या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला आणि तसेच आरोपीच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली होती। दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी सागर शांताराम पांडे याला अकोला शहरातील टावर चौक परिसरातून ताब्यात घेतले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। हर्षदास सोनोने, अकोला। आज सकाळी बार्शी टाकळी तालुक्यामध्ये विझोरा गावामध्ये एक घटनाशी घडली होती की एक आईचा खून त्याचेच मुलगाने केला होता। आईचं नाव जे आहे रंजना पांडे आहे आणि ते मुलगानी खून करून ते पळून गेला होता। जवळपास जंगल आहे। लगेच ते आमचे बार्शी टाकळीचे आमची जी टीम आहे ते घटनास्थळाला पोहोचली होती। त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेला सुद्धा एक माहिती दिली होती। तर स्थानिक गुन्हे शाखेची 2-3 वेगवेगळी टीम्स आम्ही स्थापन करून एक रेल्वे स्टेशनला आणि एक इतर ठिकाणी पाठवली होती। चांगली कामगिरी जे आमची स्थानिक गुन्हे शाखेची टीमने केलेली आहे। टावर चौकामध्ये ते आरोपी आला होता रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी। तर जे आरोपी आहे सागर शांताराम पांडे त्याला लगेच ताब्यात 3 तासात ताब्यात घेतलेला आहे आणि आता पुढचं जे आमचं इन्व्हेस्टिगेशन आहे ते आम्ही करीत आहोत। प्रायमा फेसी ते आरोपी गुन्हा करून अहमदाबादला पळून जाणार होता। तर एक चांगली कामगिरी म्हणजे 3 तासात अटक करून त्याला आता आम्ही कोर्टामध्ये पेश करणार आहोत। आता प्रायमा फेसी त्यांचा वैयक्तिक काही भांडण होता, काही शेती विकण्यावर त्यांचा काही भांडण होता आणि दारू पिण्याचा सवय होता आरोपीचा। हे प्रायमा फेसी आहे, परंतु आता पुढचं जे काही आमचं इन्व्हेस्टिगेशन आहे त्याच्यामध्ये अजून कारण समोर येईल।